हे दुस्तर भारी त्रेतायुग द्वापर युग हे दुस्तर भारी कसं तरी वागून चालणार नाही मनुष्य जन्म कशासाठी कळला नाही तर मनुष्य जन्म कशासाठी कळला नाही पैशाची माळ घातलेली गेलेली आहे. खरोखरच मी त्यांचा ऋणी आहे एवढ्यासाठी की कलाकाराची त्यांना दाद आहे दान आहे एवढ्यासाठी हरिनाम ते घेत नाही असली जीभ करायची काय चित्ताला जर नसेल शांती विद्या असले उपयोगाची नाही आणि इतक्या करून विद्या असली तर ते तो चुका नाही गर्व करायचो नाही बुवा बरोबर हा तुम्ही मगाशी म्हटल्यासारखे आपणात स्वतः उगीच उपाधी आपण आपली लावून घ्यायची ना तुम्ही काय म्हटलं त्यांका दोघांका हा मी तुमच्या भानगडीत नाही हा तुम्ही वाघ म्हणा कोले म्हणा शिव म्हणा पण आपली आपण उपाधी लावून घ्यायची नाही जगात एकाहून चढ एक जगामध्ये थोरपणाला मिरू नको हा धोपट मार्गा सोडू नको गर्व एका मूर्तिकाराक गर्व झालो बुवा माझ्यासारखं मूर्ती करणार दुसरं कोणच नाही म्हणालो मी यमाक सुद्धा फसवेन की तो गर्व यमाक फसवची भाषा यमिलो म्हणालो इतक्या म्हणतो बरा म्हणालो हरकत नाही आजपासून 8 दिवस आहे तर ये म्हणालो तुझं प्राण नेव याने काय करता आपल्यासारखे 4 पुतळे तयार केल्या ना अकडे दोन आणि ये मिळतो त्या दिवशी तो वळैत स्टॅच्यू उपरवलो मधी इकडे दोन तिकडे दोन इकडे दोन 5 जण असे स्टॅच्यू उभे रावले यमान दरवाजा उघडल्या आणि म्हणालो फास्ट टाकतले बघल्यानंतर हे 5 जण मूर्तिकार अरे बापरे म्हणजे म्हणालो बेटो हुशार फसवल्यान आता 5 जणांना खैसो टाकतलो एका कोणात तरी टाकेल पण यमत तो पोचलेलो ह्याच्या पुरतो तो म्हणालो काय किती सुंदर मूर्ती तयार आहे काय असं म्हणालो मूर्ती करणारो मी जगात काही बघलेच नाही अप्रतिम म्हणालो अप्रतिम इतक्या सगळं अप्रतिम केल्यान पण याक चुकवल्यान ह्या म्हटल्यावर तो स्वाभिमान जागो झालो म्हणालो काय चुकला यम म्हणालो ह्याक चुकला टाकल्यान गोरोबांचा अभंग म्हणतो आधी गजर घेऊ फरमाईश पुरी करू संपत्ती आहे घरी पण कल्पना तो करायचा काय अभद्र बोलती रोज भांडती तुम्ही माझा राग मानून घेऊ नका अभद्र बोलती रोज भांडते असली बायको करायची काय पुरुष आहे काय कमी नाही बायकोला तो रोज पिडतो असला नवरा उपयोगी नाही दिवसभर मिळवायचा आणि संध्याकाळी 7:45 सगळा सरवायचा घरात बायकांची उपासमार पोरांचे उपासमार प्रपंचात काय अर्थ दोघांनी प्रपंच कसं सांभाळू गयो परवा एका कार्यक्रमात काय होतं
एका माणसाच्या घराकडे गेलंय जोडीदाराच्या, म्हटलं झाली ना तयारी? म्हणाले हो. बायको हाक मारल्या, हो मी चाललोय कार्यक्रमात. तो सर बायको येईल आता ते जो कागद घेऊन. काय चालला कार्यक्रमात? खड्ड्यात गेलो तुमचा कार्यक्रम. या जिन्नस सगळे घरात घेऊन यावा आणि मग काही ते जावा. म्हटलं कार्यक्रम घ्या, भांडण आता कसला? खड्ड्यात गेलो कार्यक्रम बरोबर, एखादा काय मस्तकात गेला. आणि हो बायको सांगता उद्या कामार जाताना डब्यात काहीतरी घालून द्यावं म्हणून सांगला. ह्याचा मस्तकच फिरलेला खड्ड्यात. तो म्हणाला उद्या डब्यात ना, उद्या तर डब्यात विषय घालून दे. बायको लगेच विचारल्या डब्यातच घालून देऊ काय, जाताना हेच खाऊन जाताला? हो चिडलो, दोरी घेतल्या, पंख्यात घातल्या, टेबल आणल्या, उभं राहिलो. म्हटलं हो फास लावता. आणि मी म्हटलं आता पुरा वायतोच गावले. तो सर बायको कमरे रात घेऊन उभी राहिली सांगता हो हा तुमचा काय चालला आता, लवकर आटपा मका टेबल व्हाय मिक्सर लावतो. दोघांनी सांभाळून घेऊ काय तर प्रपंच चांगलं होतो. नाहीतर मी हे आमच्या बाजूस 7:45 झालो. कोण असतील तर राग मानू नका. कारण लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक आणि सुरा 14 रत्न देवाने दानवांची समुद्र मंथन काढून त्याच्यातला 14व्या रत्न 4थ्या स्थानाचा रत्न या किती मोला बुवा, किती मोल 4था. फक्त काही लोकांनी त्याचा अतिरेक केला. आणि जगात कुठची गोष्ट वाईट नाही, लक्षात ठेवा. तो वाईट असो तो त्याचा अतिरेक, कुठचीच गोष्ट वाईट नाही. आम्ही सर्दीचं औषध खातो पिरिटॉन काहीतरी, त्याच्यात 9% 10% अल्कोहोलच असतात. त्याच्यामुळे माणूस झोपता आणि सर्दी कमी होता, बाकीचं औषध काय करत नाही. मी परवा एका पोरग्याक आमच्या ह्याच्यात रोज सकाळ संध्याकाळ, सकाळची निराळी, दुपारची निराळी, रात्रीची. म्हटलं काय चालवलं, कित्याक घेतस? केव्हा तरी आपली संध्याकाळची घेतलं तर ठीक आहे. नाहीतर मुली बघू एक नवरो गेलो घरात, पोरगीची माणसं विचारतात ते का मुला व्यसन काय? व्यसन चर्चेच्या म्हणाले व्यसन अजिबात नाही. म्हणजे मटण असलं काय थोडीशी घेता रोजची निराळी. ते काय म्हटलं अरे खेकाय म्हटलं जीवाचे हाल करून घे. नाही म्हणालो तुका कळाता ना काय आला. मी म्हणालो माझी सगळी दुःख आहे दारियात बुडवून बघते. म्हटलं वा ही नवीन आयडिया याने काढली. व तुमका येत असली आयडिया नाही ना? दुःखा कधी दारूत बुडतं. 8 दिवसांनी गावले होते काय चालले काय रे सगळी दुःख बुडाली तुझी. तो म्हणालो कर्म बुडतं. म्हणजे ती आता पेवाक शिकली. काय बोलणार? रोज बाटली शनवाटली, रोज बाटली एक नाधड पारायचे, शंभर पुत्र नसावे माने. आई बापाला धर्म ठेवते त्याची पुढे धडकत नाही. 100 पुत्र कौरव काय झाला? खडेच्या खडे गेले. सध्या लय फॅशन लिहि बुवा. औशी बापा अरे ज्यांनी जन्म दिलो तुमच्यासाठी 9 महिने ओटीपुटी लाता काल्या, नानाचे मोठे केल्यान आपल्या पोटात चिमटो काढून त्यांना तुम्ही आता आश्रमात ठेवतात. त्याच्यामुळे आश्रमात काय जोर इलो. मी त्यांना धन्यवाद देते. कारण का ते बिचारे ते तरी त्यांना सांभाळतात. नाहीतर असे कितीतरी लोक फिरतात. आई सारख्या दैवत नाही, परमेश्वरापेक्षा आई बाप श्रेष्ठ त्यांची परिस्थिती. पण तुम्ही असं विचार करत नाही उद्या तुमच्या मुलग्यानंतर तुमच्यासाठी ह्या केल्या तर काय? माणूस फक्त इल्ला घेता, विचार करत नाही की आपणही केव्हा तरी म्हातारे जातलो. म्हातारो याचा अर्थ काय? म्हातारो याचा अर्थ काय? महातारो. म्हणजे सगळ्या अनुभवान सगळ्या यांनी जो श्रेष्ठ होता महातारो तो म्हातारो. त्याका सगळे अनुभव काही लगीन असून दे पहिल्यांदा म्हातारो पुढे या करा आता करा. तुमका आमका काही एक माहिती ना त्याच्यात असा काय माहिती. ते म्हातारे असं तेच सगळ्या गोष्टी सांगतले. कारण त्यांका सगळं अनुभव बुवा बरोबर आहे मा चुकला तर सांगा काय तर. हे बुवा आधीच काही पळाले होय काय? नाही ह्या गोष्टीत तो वांदो नाही काय नाही बुवा तसा मी काय बोलणार नाही हरकत नाही त्याच्यासाठी नाही माझा तसा काय म्हणणं नाही. पण काय मी बोलतोय जर चुकत असाल तर आपला तुमका विचारणार असते सांगा म्हणून बाकी काय.
होय ना. काय चोर व्हायचं चोरबीर नाही ना. सॉरी या नाही माझा माहिती नाही राहुल अरे म्हणजे तो डाव माझ्या लक्षातच येतो ना. हार काढा म्हणता तरी तशी मी उजव्या बाजू ठेवलंय नाही तर लांब हात केले असतो. नाही बाबा जाताना चाय बी काय व्हायचं एकत्र खाऊया फक्त दुकान उघडावया. बऱ्याच ठिकाणी तुम्ही येवा आम्ही चाय पाण्याची व्यवस्था करतो. एखाद रोज एक मत सांगता पाण्याची जबाबदारी माझी चायचा तू काय चालू. 100 पुत्र कौरव. काय झाला बुवा एकच मुलगा ऐसा पुत्र देवा झेंडा जो त्रैलोकी लावी झेंडा. मारुती अंजनेन मागितलं पुत्र व्हावं तो मुलगा असो त्याच्यासारखं. आणि प्रभू रामचंद्रांचो सेवक झालो दास झालो. आणि अजून अजरामर म्हणजे चिरंजीव मरण नाही ते का खय जाऊ का सांगतो. ह्याच्यासाठी आपली आई बापाची जर पुण्याई असली शिक्षण म्हणजे संस्कार जर चांगले असले तर मुला चांगली हो अजिबात येळ लागणार नाही. प्रभू रामचंद्रांची ख्याती काय. एका माणसाची बायको हरवली म्हणून तो प्रभू रामाच्या देवळात गेलो. म्हणालो काय सांगू पोलीस कंप्लेंट केलंय सगळं केलंय 8 दिवस झाले बायको मिळणार नाही माझी शोधून द्या. राम म्हणालो अरे रे चूक केलंस कसली. बाजूक जा म्हणालो मारुतीच्या देवळात माझी सुद्धा तिने शोधून आणली. मी काही सोडली तुझी तसला नको. चोर मुंडते करती असते नसतील तरी बरे कमाय. पूर्वी होता लग्न सोहळा 16 दिवस चालायचा जाय. पूर्वी लग्न मंडप लग्न सोहळा आहे तो अर्थ काय. लग्न सोहळा म्हणजे 16 दिवस विधी चालायचे. आता सकाळी धामधूम दुपारी टामटूम आणि संध्याकाळी सामसूम. कोणाक माहिती नाही यांच्या घरात लगीन होता का नाही. त्याच्यापेक्षा एक वाईट प्रथा इली आहे. कसली. लग्न लागताना मुलगी आणि मुलगो उचवायचो वरती म्हणजे त्यांचे आयुष्यभर जमनी पाय लागता कामा नाही अदांतरी. अरे कसली फॅशन आणतात. ही आपली संस्कृती आहे का. ही तर परवा आमच्या तिकडे मोठी गंमत झाली. नवऱ्याक उचलल्यानी वरती मुलीवाल्यांचा काय हात पोहता नाही मुली काय उचलल्यानी पण मुली बघून येतात. माळ काय केलं त्याच्या गळ्यात जाय ना वरती हे खाली अडूक तयार ना. शेवटी बगल्यांनी फेकल्यांची माळ ती मामाच्या गळ्यात. ओ केवढं अनर्थ. कसली फॅशन नाही कसली लग्न. बरं पूर्वी ती कॅसेट लागायची. गंगा जमुना डोळ्यात उभ्या. अक्षाबक्षी मुलगी घरातून जाताना आऊस बापू घरातली नातेवाईक रडायची की नाही. आता काय हिंमत कोणाची की एकदा पिढा जातात ती जाऊ रडत नायासा नाही रडत. केव्हा हॉलचा बिल बघले डोळे पांढरे होत. काय खडे आपली संस्कृती चालली आहे. वाढदिवस करू मेणबत्ती लावायची. मेणबत्ती आपली संस्कृती आहे ती ख्रिश्चन पाश्चात्य संस्कृती. पण ते लावा त्या ववाळा तर त्या पोरग्यात सांगायचा फुक म्हणजे आयुष्यभर त्याच्या काळो आयुष्यात काय चाललं. आणि हॅपी बर्थडे इंग्रज आमच्या काळात होते
हिंदू संस्कृती ते बघा काय करतात, आपला सोडतात का? काय नकोचा चाललेला ह्या सगळ्यात बंद हो गया. पण ते लावा, त्याका औषण करा, त्याका ओवाळा, त्याच्या पाठची भिडा बिडा सगळी जाऊ देत. नाना तो मोठं होऊ दे, कीर्तिवंत होऊ दे, आयुष्यवंत होऊ दे, असे आशीर्वाद द्या. तरच आपली संस्कृती टिकतली. हा काय मेणबत्तीला आणि कठीण परिस्थिती ह्या नको. तुम्ही आम्ही सगळ्या, आणि ह्याच्यासाठी ह्या कलियुगात संतांनी अवतार घेतो. कारण ह्या माणसांना चार गोष्टी सांगण्याच्या व्हायचं, फालतू गोष्टी बघू काय येळ नाही. पण हे सांगणारे ह्या संतांनी कार्य केलं, आणि ती परंपरा ही असा. तुम्ही आम्ही बुवाही चलवची असा. ए अगडे बघ, ए तगडे बघ, काय एक अर्थ नाही. तर तितक्या क्षणिक रावताला काय लिहितात बुवा नुसत्या माका भीती वाटता काय चुकणार नाही मामाचा. तुम्ही लिहू घेतला, मी बघा पेनाक हात लावून ना खिशात खिशा का तसं नाही हो. तुम्ही जर वाईट ऐकाक लागला तर माका वाईट जोर येत ना, होय ना. आमचे लक्ष तुमचं व्हायचं ना. थँक्यू. तर ही संस्कृती आपण टिकवू गई, घालून उपयोगाची नाही. लग्न सोहळं म्हणजे ते गाणे भरणं, ह्या भरणं, ओविये बिविये आता सगळा गेला. हरीच्या घरी सेवया तूप पोळ्या, हरी वाढितो ब्राह्मण वेळोवेळा. हा ब्राह्मणा जेवणे तृप्त झाले, विडा दक्षिणा घेऊन, हे श्लोक सगळे गेले. आणि त्यावेळीची काय भाजी, जनता भाजी म्हणत, पण आता ती दुर्मिळ झाली. फणसाची काय गोडी ते का, फणसाची भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ आणि भात. वाडू पुढ्यात इलो काय तो वरच बघ. अरे रे रे इतक्या वाढलं का नको म्हणायची पाळी येतली ना. किती वाढता तर वाढू द्या. तसा एक आपल्याकडे असा उकडो भात, उडदाची पिठी आणि समुद्रातलो खारो बांगडो. शहराच्या भातात तो हातच लावून ठेवतो बघा. दुसरे ही गोडी असा की नाही. खरा सांगा कोणता काय आता फॅशन येली सगळे. परवाच्या दिवशी आम्ही त्या काही कार्यक्रमाच्या ऑर्गॅनिक फिरवतो, मी आपलं रस्त्यावर उभं राहिलंय. तर ते दोघा बोलतात की जेवण आम्ही सूरमयी घेऊया ना. आका कळा ना सूरमयी म्हणजे म्हटलं संगीतमय काय सूरमयी म्हणजे सूरमयी. सूरमयी जेवण घेऊया म्हणा. सूरमयी म्हणजे सूर याचा विश्वनाथा जेवण घेऊया ना. सूरमयी संगीतात बोलावती. जसं नारद स्वर्गात चालता. केव्हाय काय चालता? स्वर्गात चालता. म्हणजे काय? स्वर्गात चालता. नारायण गजर नाही म्हणून सांगतोय, मला नको म्हणून सांगत नाही. टाळ मृदुंग गजर नाही
संस्कृतीचा दुसरा प्रकार गणपती आणताना शेजाऱ्या काही माहिती नसतात, कोणालाच माहिती नाही, पण पोचवताना काय हो काय बोल तुमच्याकडे काय परिस्थिती ओ एका तो पाय जमिनीक लागत तर शपथ इतक्या करून ढोपरा टेकून जर तो नाताक लागलो तर तसंच नाचतं, नाताचं तर कमी करणार नाही, कारण उंटाची ताकदच नाही. कारण गणपती पोचवतो आम्ही लोक आधी 4 वाजता माशाक मानून गेलो असतो बाटली आणून काय तर गणपती केवढो आमच्याकडे एकान केलो उतूर जाता नाही, शेवटी चौकडच काढूची लागली. मंगल मूर्ती याचा अर्थ का मंगल मूर्ती याचा अर्थ का मंगल मूर्ती म्हणजे लावण्याची छोटीशी मूर्ती, अवाढव्य नाही. आणि सांगतोय की मी कोणाच्या मूर्तिकाराच्या विरोधात नाही, शेवटी बिचाऱ्यांचा पोटाचा धंदो आहे. गणपती हे मेस्त्री प्रदीप मेस्त्री ओढ्यातले हे गणपती करतात, पण हे पिवळ मातीचे गणपती करतात, तुम्ही प्लॅस्टरचं करत नाही ना. शास्त्रात धातू किंवा मृत्तिका माती म्हणजे जे नैसर्गिक गोष्टी असतात त्याच्यापासून करूची. प्लॅस्टर ह्या नैसर्गिक नाही कृत्रिम, त्याच्यापासून केलेली मूर्ती तुम्ही पूजेक लावल्यानंतर भटजी ज्यावेळा तुमका जानव्या घालूक लावतात त्यावेळा त्याच्यातला जा पान प्रतिष्ठा केल्यानंतर देवत्व जा उतरता, आता प्लॅस्टर मध्ये उतरत नाही. तुमका फक्त पूजलेल्याचा समाधान. जर तुम्ही देव आणि धर्म मानत असाल तर, कारण गणपती किंवा परमेश्वरी फॅशनची गोष्ट नाही असा बरा. दुसरी गोष्ट म्हणजे गणपतीच्या बाजूक अवाढव्य आरास म्हणजे काय तर तुमचा डेकोरेशनचा करायचा नाही. कशासाठी सांगतोय, कारण माझ्यासारखो गणपती बहू केल्यानंतर माझं पहिलं लक्ष त्या परमेश्वराकडे जाऊ होतो. तो जर विचलित झालो तर त्या पापाक धनी तुम्ही, आणि जर तुम्ही डेकोरेशनने काय नकरे बिकरे केला तर माझ्यासारखो इकडे बघतो. एकाच्या घराकडे मी गेलोय गणपती भाऊ, तर त्यांनी ती पृथ्वी आणि षडानंद, त्या मूर्खात काय माहिती नाही, षडानंद गणपती घरात आणतो. पृथ्वी मी आपला ताक बघतो या गरगर गरगर काय फिरता, गणपतीकडे माझं लक्षच नाही. एका जबाबदार कोण असा करायचा नाही, प्राधान्य कोणाका गणपती. आणि जशी तुम्ही वाजत गाजत आणतात तशी वाजत गाजत पोचवची असतात. 15 दिवस गणपती ठेवलात, महिनोभर ठेवलात म्हणजे आम्ही मोठे नव्हे. घरात जर बुवांसारखं भाऊ गेलो तो फुटानो देव कोण नाही. आणि इतक्या करून भजन जर सांगले नाही 15 दिवसात बुवा विचारते काय बुवा 7 वाजता येतालास ना, म्हणजे असा काय बुवा 8, 8:30, 9 वाजले तर नाही हो, मग आये आमचे निघता. तर भजन म्हटलं आयेसाठी मका करूचाच नाही, गणपतीसाठी. काय परिस्थिती, गणपती 11 दिवस भजन 7 वाजता. अरे मग ठेवताच तरी किती. त्याच्या पुढचं माझा अनुभव सांगते तुमका. एकाच्या घराकडे गेलो 9 वाजता भजनात, 9 म्हणजे उशीर झाले का हो. खळ्यातच तो फेरिये मारता इलो पुढे म्हणलो का नको आता भजन नको, कशाकडे आई आमची झोपली. म्हटलं आता काय बोलतो नको, खऱ्यानेच नको म्हणाले. मग बघूया का तरी पुढच्या वर्षाने. म्हटलं बघ ही गोष्ट तुम्ही भजन करत काय बरी नाही बघा आपल्या तुम्ही. मी कोण म्हटलं आपण विचारणार पण पुण्यवान माणूस नाही पण नको आता उशिरात झाले, हरकत नाही. तर आम्ही जाऊ गेलो. 3ऱ्या महिन्यात आई कायमचीच झोपली. एका बलाढ्य म्हणजे मोठ्या श्रीमंताच्या घराने, माझा मित्र तो कॉलेजचो, त्याच्या घराने गेले भजनात 10 वाजता. चतुर्थीत एकाच भजन नसतं, थोडा समजान घेऊ. 10 म्हणजे का अधिक नाही. खाली भजन नको म्हटलं कडे तू माझा मित्र म्हणून सांगतोय वाटेल तर करा, तुमचा जर ऐकायचा नसाल ऐका नको, तिकडे पाठी जाऊन तुम्ही निजा, आमका फक्त ओळे उघडे करून द्या, तुझा वाईट होऊ नये माझी इच्छा. मी फक्त आरतीचे 2च चरण म्हणतले जातले. किती आहे म्हटलं दोघांनी माझा भजन असा परतला आणि अशी परिस्थिती नाही. म्हणजे मी कोण मोठं नाही, कोणाचा असू दे भजन, भजन परतायचं नाही. तुमचा ऐकायचं नसाल ऐका नको, पण दरवाजा उघडे करून त्यांना पाठी परतून लावायचा नाही. म्हटलं अशी वाईट परिस्थिती
तो म्हणालो घरातली सगळी मेली तरी तर ती आधी भजन कर खूप हे आलो. अहो ह्या परमेश्वराच्या भजनात नुसते आम्ही गडवे गाऊन उपयोग आहे. ताकद असा तुम्ही बघा, अनुभव घ्या. या हरिनाम कधी फुकट जाऊचा नाही. आपल्या हिंदू संस्कृती तर आपण ह्याच्यासारखी श्रेष्ठ संस्कृती ती रुवानात नाही, जगात नाही. बघा कशा गोष्टी असतात, सगळे सणबिण कसे असतात त्याने. बाकीच्याकडे काय वर्षातून एकदा एकाग्र दुसरे, बाकी काय नाही. आमच्या या सणावर सुद्धा किती सगळ्या लोकांची पोटा गोरगरिबांची त्याच्यावर अवलंबून. उद्या चतुर्थी की बिचारी गरीब लोक ती कौंडाळा येईक काय ती कांगला येईक ते 4 पैसे मिळवतात. ही संस्कृती केलेली असं आपली कशासाठी केलेली आहे आमका त्याचा काय विचारच नाही. आमची आपली रोज भांडणं, रोज क्लेश, रोज तंटो. नवरो जोग बसलो आणि बायको विचारतात काय गो आज म्हणालो जेवण तुझ्या औषध केला असं वाटतं. सासू इल्ले घराकडे जावयात मात्र किंमत खूप आहे. जावई जर सासरवाडी केलो कदाचित चुका इतको मान तुमचा अनुभव असतो नाही ना. आता इतको मान दुसऱ्या कोणाकच नाही. समजा कदाचित सासऱ्याचे गुडघे धरलेले असतील, जावई आता सडसडीत 4 घरात जाऊन सांगते आमचे जावई बापू काय बुवा तुमका अनुभव असतील. पण बिचारे भियान चुकान केलं तर आता पैसे सगळे बायको काढून घेते. नाही हो, धन कुबेराजा आपला नाहीत का, तेव्हा आपण त्याच्या पाठी लागायचं ना, घेऊन देत. आणि आम्ही धड नाही हो, कोणी मागले काढून पटकर दिले. संसार हो बायकांनीच करतो, त्यांकाच कळतात. तुम्ही आम्ही उधळे माणूस, चांगली गोष्ट आहे. आमच्याकडे मात्र परमेश्वर कृपेने मी माझ्या बायको तुका पगार किती म्हणून शेवटपर्यंत विचारलं नाही. तिने मला कधी विचारलं. इतके गोष्टी सगळे केलंय मी. सांगू नाही गोष्टी बुवा. माझ्याकडे आज जवळजवळ 10-15 पेटी आहेत. पायपेटी 5. ही पायपेटी ह्या ग्रहस्थाने माका बांधून दिली. 4 लाईन स्केल चेंजर खर्च तिबर नर एका मादी नाही. या ऑर्गन सारखे आता बघा यांनी बांधून दिले. यांनी 2 पेटी माका बांधून दिले. काय कलाकार खायच्या तोडीचे असत ते बघा. पण चुका नाही त्याने की माझ्याकडे ऑर्गन 3 आहेत. 4थं ऑर्गन आता हे बांधत. ऑर्गन तुमका माहिती आहे ऑर्गन का औषध सांगता काय तो विषय नाही. पण चुका नाही माझ्या बायकोन माका आतापर्यंत कधी, म्हणजे ती असा सर कोरोनान आमका दगो दिलो. ती बिचारी घरात अकाली गेली माका सोडून. पण ते चुका नाही विचारू ना की हा काय करतात किती ते कितके पेटी. चुका नाही कधी विचारू. हा माझा नशीब म्हणा. शेवटी काय सगळ्याचा दैवाधीन असा त्यात तुम्ही आम्ही काय करू शकलो नाही. तर तो नवरो खुश झाला आणि बायको झटका. आज म्हणालो जवान बहुतेक तुझ्या औषध केला असं वाटतं. ती खुश झाली. अय्या कसा काय कळला तुमका. होय होय माझ्या औषध नाही म्हणाले. सोप्या कसा कळ. रोज म्हणालो जेवणात काळो केस गावता, आज पांढरो गावतो. भजन कला ही हरिनामाचा अश्लील बोलणं भांडण करणं सारे बदनाम होत जबाबदार याची कोण ठरविणाऱ्या नंतर नको. जेव्हा होतो भारभूमीवर प्रलय काळ तो थांबत नाही. उभा भूमीवर जेव्हा धार होता, लोक अधिक होत तेव्हा परमेश्वराकच काळजी पडतात. कोरोनान काय केल्या बरोबर लेवल केल्या. किती माणूस मेले. केव्हा केव्हा भूकंप होता हजारो लोक मरतो. ही काळजी ते का असा. म्हणून आपण आपल्या मुला बाळांका सगळ्यांका म्हणजे चांगले संस्कार करून
ह्या जगात जर जगाचा असला तर जगाचा असा. बरोबर अबुवा? काय म्हणणं आता? नाहीतर काय काय मुलं अशी असत की शाळेत जाते म्हणून सांगतो, शाळेत जाणतच ना. नवीन शिक्षक बदला नेल्याने एका पोरग्याक उभं केल्याने म्हणाले सगळ्यात मोठं दिसतच नाही तू अजून ह्या वर्गात, तू बाजूचं पोरगो त्यांना खोडी काढची ना. गुरुजी हो म्हणालो ह्या वर्गात 4 वर्ष. गुरुजी चिडले, काय म्हणल्या मूर्खासारखो एका वर्गात 4-4 वर्ष काढतं. अरे ज्ञानेश्वर तुझ्या वेळ होते तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. पोरगो तितकोच हुशार, तो पटकर उभं राहिलो. म्हणालो होय गुरुजी ज्ञानेश्वर माझ्या एवढे होते तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वर लिहिली, ठीक आहे, पण तुमच्या एवढे झाले तेव्हा त्यांनी समाधी घेतली. तुम्ही अजून माका झडू. ह्या उत्तर तुमका आमका देऊ जमात ना. गुरुजी विचारतात मुलांना सांगा काळ किती? म्हणले काळ 3. कसले? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ. मग आता सांगा मी उपाशी आहे, हा पुढचा काळ. एक पोरगो पाटकर उभं राहिलो, होय तो म्हणालो दुष्काळ. काय बुवा? गुरुजीने विचारल्यानी वर्गाकडे एक तारो असो हा की तो आधी जमिनीर असता मग वर जाता आकाशात. म्हणालो असा कधी झालाच नाही. सगळे तारे आकाशात आधी खाली असताना मग वर जातात. म्हणालो नाही असा कधी झालाच नाही. एक पोरगो म्हणालो होय होय. आका म्हणालो तो मारो तारो माहिती आहे कोणी राग मानू नाही खय तो म्हातारो. शाळेत इन्स्पेक्शन लागला. इन्स्पेक्टर इले म्हणाले हजेरी घ्यावा पोरांची. शेवटी बसलेलो पोरगो बायांच्या खाली मान घालून धडाक लागलो. म्हणालो काय घडता किती आहे? तो पोरगो भियालो उभं राहिलो. चे म्हणालो मी तो नाही. म्हणजे माझ्या जागेवर तो पोरगो म्हणालो भारत पाकिस्तानची मॅच बघू गेलो, माका 200 रुपये दिले. म्हणालो फक्त हजेरी लावची. इन्स्पेक्टर चिडले. म्हणालो काय गुरुजी शाळा का काय चालला? कोणाही पोरगो येताना बसता. गुरुजी लटपटाक लागले. म्हणाले तुम्ही कापतात किती? नाही म्हणालो मी तो नाही. म्हणजे माझ्या जागेवर तो मास्तर सुद्धा मॅच बघू माका 500 रुपये देऊन देतो. इन्स्पेक्टर म्हणाले नशीब आज तुम्ही सुटलात. म्हणजे खरं आज जर म्हणालो खरो इन्स्पेक्टर दिलो असतो तर तो डुप्लिकेट. सगळा असाच चाललेला बघलात ना. हे फोन नेनावी लय सावधगिरी बाळगा. इथे मेसेज येतात ते काय चाललाय तुमचा अकाउंट 2 मिनिटात खाली करतात. परवा एक कोणतरी क्लिक टाकलं की कसा करतात कॉम्प्युटर वगैरे घेऊन कसे बदलले असतात ते. तुमचं फोन गावलो रे गावलो काय काय करत चुका नाही. फोन घ्यायचो नाही. कोण हिंदी बिंदी बोला होता गाळी तो बडी मार करून सुरुवात करायची. बाकी आपण काहीच करू शकत नव्हता. कारण तो नंबर तो तेवढ्या पुरतोच होता. परत लाव गेला तर लागायचो नाही तुमचा मिळाला. भयंकर परिस्थिती कठीण आहे. बैल गेला